टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कल्याण पूर्वेमध्ये तरुणीला मारहाण झाली होती आणि त्या मारहाणीनंतर जी तरुणी आहे तिचा उपचार सुरू आहे। मी सध्या जनकल्याण रुग्णालयामध्ये आणि आपण पाहू शकता तिच्यावरती जानकी रुग्णालयामध्ये आहे आणि या रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत। नेमकं तिचा आरोपी सापडल्यानंतर तिची काय भावना आहे आपण जाणून घेऊया। तिथे काय सांगशील, मारहाण केलेली आहे, त्या आरोपीला पकडले, काय वाटतं, काय झालं पाहिजे? त्याला कडी शिक्षा झाली पाहिजे एवढीच अट आहे आमची। ज्या पद्धतीने मारलेलं त्याचा भाऊ आणि त्यांनी दोघांनी मारलेलं आहे, काय नेमकं तुला असं वाटतं पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून त्यांच्याकडे दिली? काय तुला नेमकं तिला मोठी शिक्षा कशी दिली पाहिजे? हां, तो सुटून आला नाही पाहिजे आणि त्यांनी पुढे आम्हाला त्रास पण नाही दिला पाहिजे, कारण तो सुटून आला तर तो परत काय ॲक्शन पण घेऊ शकतो ना। आज मी पुढे चालून माझ्या जागी दुसरं कोण असेल तर त्याच वेळी जर त्यांनी मला जास्त काय केलं असतं तर काय केलं असतं आम्ही लोकांनी? एक तर आमच्या मागे पुढे कोणीच नाही आहे, आमची एवढीसाठी की त्याला सोडू नका। तिन्ही बहिणी तुम्ही घरात राहता, भीती वाटते तुम्हाला? ते भीती वाटते का? बोलण्याच्या परिस्थितीत नसली तरी तिची बहीण आपल्यासोबत आहे। दीदी, काय सांगशील? आरोपीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय, मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून आता पोलिसांच्या स्वाधीन केलं। आम्हाला एकच बोलायचं आहे सर, त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, कारण आम्हाला असं कळलं की तो गुन्हेगार आहे, त्याच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत। आज जर तो सुटून बाहेर आला तर उद्या तो माझ्या बहिणीच्या जागी अजून कुठल्या मुलीला मारताना तो विचार करणार नाही। त्यामुळे आम्हाला फक्त एकच बोलायचं, त्याला अशी कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी की तो लवकर सुटून पण नको यायला आणि त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे की कुठल्या मुलीवर किंवा महिलाच्या अंगावर हात उचलताना त्यांनी विचार केला पाहिजे। मोठा आक्रोश कालपासून दिसला, मनसैनिकांनी त्यांना पकडून ताब्यात दिलेलं आहे आणि आता ज्या पद्धतीने लोकांचा रोष आहे, काय वाटतं की अशा प्रकारे एखाद्या मुलीला किंवा तरुणीला मारणं योग्य आहे? मग स्वतःच्या आई बहिणींना मारायचं ना त्यांनी। त्याला जर दुसऱ्यांच्याच दुसऱ्यांना मारायला एवढा जोर आहे तर पहिले आपल्या आई बहिणींवर हात उचलून बघायचा। त्याला आई बहीण नसणार का? म्हणजे दुसऱ्या मुली काय रस्त्यावर पडलेल्या आहेत, दुसऱ्या महिला रस्त्यावर पडलेल्या आहेत की कधी कोणी येणार आणि कोणी मारून जाणार? आता तिची तब्येत कशी आहे? डॉक्टरांनी काय सांगितलं? किती दिवस उपचारासाठी सांगितले? डॉक्टर तर अजून आम्हाला काही भेटले नाही आहेत, पण सध्या तिला खूप त्रास होते, तिला ते पेन जास्त होतं आहे, पोट वगैरे दुखते, तिच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला थोडंसं फ्रॅक्चर पण आलेलं आहे, तिची मान वगैरे पण खूप दुखते, मानेला सुजन आहे, अजून पाठीला पण सुजन आहे, पण कालपेक्षा ती थोडी आहे रिकवर। नेमकं आता पोलिसांकडनं तुमची काय विनंती असणार आहे? घरच्यांमध्ये तुम्ही तिन्ही बहिणीच राहता, काय भीती वगैरे वाटते का? पोलिसांना तुम्ही काय सांगता? आम्हाला एकच बोलायचं आहे सर, आम्ही तिघी बहिणी राहतो, आम्हाला आई वडील नाही आहेत। आज जर आम्हाला पोलिसांना एकच विनंती आहे की जर त्याला सोडण्यात आलं तर तो आम्हाला काय करेल आणि काय नाही आम्ही काही सांगू शकत नाही। आम्हाला फक्त आम्हाला एकच बोलायचं आहे की त्याने पुढे जाऊन आम्हाला कुठला त्रास नको द्यायला। एकंदरीत पाहिलं तर त्या आरोपीला अटक झाल्यानंतर त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती पीडित मुलगी आणि तिचे घरच्यांकडनं या ठिकाणी केले जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।